नमस्कार. चला आज आपण बघूयात माझ्या घरची आदित्य राणूबाईच्या रोटांची पूजा कशी झाली. आता आदित्य राणूबाई म्हणजे काय, तर आषाढी एकादशीपासून चातुर्मासाच्या सात्विक काळाला सुरुवात होते. चातुर्मासातील पहिला महिना म्हणजे श्रावण. ह्या श्रावण महिना उपवासाचा, व्रतांचा व उत्सवाचा महिना असतो. ह्या श्रावण महिन्यातल्या प्रत्येक दिवसाचं एक महत्त्व असतं, प्रत्येक वाराचं एक महत्त्व असतं. जसं श्रावणी सोमवार, मंगळागौर, बुध बृहस्पती पूजन केलं जातं. तर रविवारी केलं जातं ते सूर्याचं पूजन. आणि राणूबाई ही सूर्याची पत्नी, म्हणून मग रविवारी राणूबाई देवीची पूजा केली जाते. असं म्हटलेलं आहे की एक राणी होती आणि तिने राणूबाईची कथा केली नव्हती, पूजा केली नव्हती, त्यामुळे तिला दारिद्र्यावस्था आली होती. तेव्हा मग तिला त्या गोष्टीचा पस्तावा आला आणि तेव्हापासून तिने राणूबाई देवींची पूजा करायला सुरुवात केली. तर आता इथे हे नारळ जे दिसतंय तुम्हाला, त्याला देवीचा मुखवटा करता, म्हणजे देवीच्या रूपात त्याला सजवतात. आणि खाली कलश आहे, कलशामध्ये पाणी आणि पाण्यामध्ये दुर्वा, पैसे, अक्षदा हे सगळं टाकलेलं असतं. आणि 3 विड्याची पानं लावतात आणि त्यावर हे नारळ ठेवलं जातं आणि त्या नारळाला देवीचं रूप दिलं जातं. जे काही दागिने असतात ते देवीला घालतात, डोळ्यांना पण लावतात, म्हणजे बघ नारळाच्या इथे डोळे नीट व्यवस्थित दिसतील. आता हे जे नारळ वापरतो ते वर्षानुवर्ष एकच नारळ असतं. जर इन केस ते खराब झालं तर ते असंच नुसतं बदलायचं नसतं. तर डिसेंबरमध्ये कान्हूबाई येतात, तेव्हा त्या पूजेमध्ये आपल्याला हे नारळ तिथं हे देऊन दुसरं नवीन नारळ घ्यायचं असतं, तेव्हाच ते बदलवलं जातं, इतर वेळेस नाही. आता सुरू केलेली आहे देवीच्या ठेवायचं असतं तिथल्या आरास, म्हणजे सजावट सुरू केलेली आहे. जिथे देवी बसवायची आहे ती जागा झाडून पुसून शुद्ध केली जाते. त्यानंतर तिथे चौरंग ठेवण्यात येतो. सजावट तर करायचीच असते, पण चौरंग ठेवायचा आणि चौरंगाच्या चारी बाजूंना जसं आपण सत्यनारायणाच्या दिवशी केळीचे खांब लावतो, कर्दळीचे लावतो, त्याचप्रमाणे राणूबाईच्या रोटाला लावतात कण्हेरचे खांब. चारी बाजूला म्हणजे 5 फांद्या लावतात. तर आता ते स्वच्छ धुवून इथे बाजूला ठेवलेल्या आहेत फांद्या. आणि आता एक एक करून चौरंगाला आम्ही लावणार आहोत. आणि घरातले सगळेजण या कामामध्ये सहभागी असतात. आणि ह्या पूजेसाठी सगळे भाऊबंद जमा होतात, म्हणजे आजी आजोबा, आई वडील, त्यांचे भाऊ म्हणजे काका काकू, भाऊ बहिणी असे सगळे येतात, एकत्र मिळून पूजा करतात. वर्षातून एकदा ही पूजा असते श्रावणामध्ये. आणि ह्या देवीच्या नैवेद्यासाठी काय असतं तर रोट ज्याला म्हणतो ते करतात. जाडसर गव्हाचं पीठ दळून आणलं जातं, सेम दिवशी दळायचं असतं आणि त्याचे असे रोट बनवायचे असतात. हे रोट जे असतात ते तव्यावर शेकत नाही तर यकोटीवर शेकतात. त्याचं पिक्चर मी इथं कुठेतरी लावेल, कशी असते यकोटी. मातीचं भांडं असतं, त्यामध्येच शेकले जातात. आणि हे जे गव्हाचं पीठ दळून आणतात त्याचं पण एक माप असतं, म्हणजे घरातले देव म्हणजे देवी जी असते तिचे माप असतात. त्याचप्रमाणे राणूबाईच्या रोटांच्या देवीचं एक माप असतं. आणि घरात जेवढी माणसं असतात त्या प्रत्येक माणसाला काउंट करून त्यांचे 5-5 मुठा गहू आपल्याला घ्यायचे असतात. अशा पद्धतीने हे रोट बनवले जातात आणि ते घरातलेच खातात. तर चला पुढे दाखवेलच मी. तर इथे सजावट आमची सुरू झालेली आहे. ते सगळे भाऊ असतात, बहिणी वहिनी सगळेजण येऊन मदत करतात, काका काकू. तर काकू माझी सजवत आहे देवीला आणि आम्ही इथे सगळेजण मिळून सजावट करत आहोत. तर हे कण्हेरचे खांब लावण्याचं काम चालू आहे. तर माझे काका भाऊ हे सगळे इथे खांब लावत आहे आणि मी आणि माझा दुसरा भाऊ आहे तो सजावट करत आहोत. तर हे जे सण असतात यांचं महत्त्व एकच असतं की सर्व कुटुंबाने, सगळ्या कुटुंबातल्या मेंबर्सने एकत्र येऊन हा आनंद साजरा करावा आणि देवाचा आशीर्वाद मिळावा. त्यानिमित्ताने सगळेजण एकत्र येतात. नाहीतर आजकाल सगळेजण खूप बिझी असतात, वेळ कुठे असतो प्रत्येकाला. म्हणून मग अशा निमित्ताने सगळेजण एकत्र येतात आणि आनंदाने क्षण साजरे करतात. तर इथे पूजा झालेली आहे, म्हणजे पूजा आता करणार आहोत, पण त्याआधीची आरास तुम्हाला दाखवते. तर इथे जे रोट केलेले आहेत आणि त्याच्यानंतरचं जे पीठ उरलेलं असतं ते पण ठेवलेलं आहे देवासमोर नैवेद्यासाठी, देवीसमोर. आणि इथे रोट आणि करटुरल्याची भाजीच ही, म्हणजे ह्या 2 वस्तू देवीला लागतातच, त्यामुळे करटुरल्याची भाजी फक्त मिरीमध्ये करायची आणि तुपात, आणि रोट. आणि ही आहे सजावट पूर्ण झालेली आहे. फुलांची आरास केलेली आहे आणि इथे देवीला सुद्धा विराजमान केलेला आहे. देवीची स्थापना करण्यात आलेली आहे. तर अशी सुंदर अशी देवी सजलेली आहे. जेव्हा दिवे लागतील, समय लागेल, तेव्हा तर अजूनच रूप देवीचं खूप छान दिसतं. गजरा, कानातले गंध, नथ, गळ्यातला साज, असं सुंदर असं देवीचं रूप असतं. आणि जेव्हा देवी तिच्या जागेवर बसते तेव्हा ती जागा म्हणजे इतकी छान दिसते, तिथल्या जागेला असं वेगळं सुंदर असं तेज येतं. तर अशी छानपैकी आमची सजावट झालेली आहे.
आणि आता आरती पूजा आम्ही हे सगळं करू आणि मग संध्याकाळी सगळ्या ज्या काही नातेवाईक असतील किंवा बायका असतील आजूबाजूच्या सगळ्या जणांना हळदी कुंकूला बोलवण्यात येतं. तर त्यासाठी खिरापतीचा नैवेद्य असतो, त्याचप्रमाणे फळ असतं, मसाला दूध असतं, तसं सगळं करण्यात येतं. तर इथे आमची आरती करून झालेली आहे आणि रोडच्या तिथे तुम्ही बघू शकतात कुळदेवीचा एक टाक असतो आणि एक राणूबाईच्याच देवीचा एक टाक असतो, ते ठेवतात, त्याची पूजा करतात आणि मग सगळीकडे समई दिवा अगरबत्ती लावून पूजा केलेली असते. देवीची मनोभावे आम्ही पूजा केलेली आहे, आशीर्वाद मागितले सुखात समाधानात ठेवा म्हणून. आणि ही पूजा खानदेशमध्ये जास्त बघायला मिळते. खानदेशचा जो भाग आहे गावांचा त्या भागामध्ये ही पूजा सर्वात जास्त केली जाते. ह्या भागांमध्ये कोणी राणूबाई देवीची पूजा करतं तर कोणी कानबाईची पूजा करतं. तर प्रत्येक ठिकाणी जसं त्यांच्या परंपरेनुसार असेल तसं करतात. आणि ह्या देवीची जे विसर्जन असतं ते दुसऱ्या दिवशी करतात, विहिरीमध्ये नदीमध्ये जिथे असेल तिथे करतात. आणि हा जो रोटांचा प्रसाद असतो तो रोट तर रात्रीच खातात, खिरीसोबत खीर, करकरल्याची भाजी, एखादी पातळ भाजी असते त्यासोबत चुरून खातात. आणि जे पीठ उरतं ते घरातले सगळे जे असतात ते पोळ्याच्या आतपर्यंत हे पीठ संपवायचं असतं. तर अशी होती आमच्या राणूबाई देवींची पूजा. कशी वाटली तुम्हाला कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण करता का हेही कमेंट